नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या मराठी साहित्यकृतीबद्दल बोलणार आहोत. श्री नापेंडसे यांची तुंबाडचे खोत. ही काही साधीसुधी कादंबरी नाहीये. 2 खंड आहेत, जवळपास 1500 पानं आणि सुमारे 250 वर्षांचा काळ यात मांडलाय. हो, प्रचंड मोठा आवाक आहे खरंच. कोकणातलं तुंबाड नावाचं गाव आणि तिथलं एक शक्तिशाली खोत घराणं. त्यांच्या साधारण 4 पिढ्या कशा उदयाला आल्या, त्यांची सत्ता कशी वाढली आणि मग शेवटी त्या सत्तेचा ऱ्हास कसा झाला, हे सगळं याद येतं. अगदी तपशीलवारपणे येतं. तर मग आज आपण या इतक्या मोठ्या कादंबरीमध्ये नक्की काय महत्वाचं आहे, काय विचार आहेत, ते जरा आपण बघूया. काय म्हणता? नक्कीच. आणि मला वाटतं ही फक्त एका कुटुंबाची कहाणी नाहीये. अजिबात नाही. हे पुस्तक म्हणजे त्यावेळेचा कोकणी ग्रामीण समाज कसा होता, तिथली ती घट्ट जातीव्यवस्था, जमिनीवरून चाललेलं राजकारण, लोकांची बदलत जाणारी मूल्य, या सगळ्याचं प्रतिबिंब आहे. आणि विचार करा, लेखकाने 25 वर्षांपेक्षा जास्त काळ संशोधन केले यावर. ते सगळे यात उतरलंय. आणि मग इंग्रज येतात आणि जमीन, कर, भाडे वसुली यातून खोतांची पकड अजून घट्ट होते. हो, आणि त्यामुळे त्यांचं नियंत्रण फक्त जमिनीवर नाही तर गावाच्या सामाजिक आणि धार्मिक आयुष्यावर पण येतं. अगदी, म्हणजे एक प्रकारची सरंजामशाही किंवा वतनदारीच होती तिथे. खोतांचं गावावर पूर्ण नियंत्रण, जातीय उतरण अगदी कडक, आणि शासक म्हणजे खोत आणि शासित म्हणजे बाकीचे गावकरी. यांच्यातलं अंतर वाढतच जातं. हो ना, सुरुवातीचे जे खोत दिसतात ते कसे खूप शिस्तीचे, धार्मिक पण थोडे कठोर, भावनाशून्य वाटतात नाही. हो, अगदी. आणि यातला एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो तो म्हणजे सत्ता आणि परंपरा कशा एकमेकांना घट्ट धरून ठेवतात. पण गंमत म्हणजे याच नात्यात त्यांच्या भविष्यातल्या रासाची बीजं पण पेरली जातात. हे पहिल्या खंडातच जाणवायला लागतं. म्हणजे जी व्यवस्था ते निर्माण करतात तीच पुढे अडचण ठरते, सनमाशाचं कारण बनते. बरोबर. पण मग काळ बदलतो. साधारण 1900च्या आसपास बाहेरच्या जगातून नवे विचार यायला लागतात, तुंबाडलाही पोचतात. आणि मग संघर्ष आणखी वाढतो. दुसऱ्या खंडात आधुनिक विचार या खोत साम्राज्याला आव्हान देऊ लागतात. हो, इथे गोष्ट अजून रंजक होते. यात मग केंद्रस्थानी येतो नरसू खोत. हा एका जुन्या खोताचा नातू, पण बंडखोर विचारांचा. तो थेट प्रश्न विचारतो प्रस्थापित जातीव्यवस्थेवर, कुटुंबाच्या शोषण करण्याच्या वृत्तीवर. हो, आणि त्याचं एक चांगलं उदाहरण आहे जेव्हा तो गावातल्या दलितांना खोतांच्या विहिरीचं पाणी वापरू द्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचा संघर्ष होतो थेट दादा खोतांशी, जे अगदी परंपरावादी, अहंकारी आहेत. बरोबर. त्यांना कुटुंबाची आणि जातीची ती तथाकथित शुद्धता जपायची आहे. या एका प्रसंगातूनच कळतं की जुने आणि नवे विचार यात किती मोठी दरी होती. अगदी. आणि त्याचवेळी बाहेर स्वातंत्र्य चळवळ जोर पकडतीये, त्याचाही परिणाम होतो. कुटुंबात फूट पडते, काही जण सुधारणावादी विचारांकडे झुकतात तर काही जण नाही, त्यांना सत्ता सोडायची नसते. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे गोदाबाईंसारख्या स्त्रिया, ज्या अनेक पिढ्या म्हणजे गप्पच होत्या, त्या आता बोलायला लागतात, आवाज उठवतात. हो, हा खूप महत्वाचा बदल आहे. आणि हे सगळं जर आपण मोठ्या पटावर पाहिलं ना, तर हा फक्त एका कुटुंबातला संघर्ष नाहीये. हा त्या काळात समाजात जे बदल होत होते त्याचं प्रतिबिंब आहे. म्हणजे बघा, सत्ता आणि वारसा हा मुद्दा आहेच, जात आणि सामाजिक अन्याय तर आहेच, नैतिकता विरुद्ध परंपरा हा संघर्ष आहे, स्त्रियांचा आवाज येतोय. आणि एक अजून महत्वाचा धागा म्हणजे अनेक पिढ्यांच्या कर्माचं फळ, म्हणजे तो कर्मसिद्धांताचा भाग. म्हणजे जे पेरलं ते उगवतं. अगदी. खोतांच्या पिढ्यांनी जे केलं तेच कुठेतरी त्यांच्या पतनातून समोर येते असं वाटतं. लेखनाची शैली पण खूप खास आहे नाही का? म्हणजे कोकणची संस्कृती, तिथला निसर्ग. हो, आणि ती अस्सल बोलीभाषा जी संवादांमध्ये वापरली आहे. अगदी. आणि या सगळ्याला एक विचारांची खोली आहे, तात्विक बैठक आहे. म्हणूनच कदाचित तिची तुलना वॉर अँड पीस किंवा अ सुटेबल बॉय सारख्या मोठ्या जागतिक साहित्यकृतींशी पण केली जाते. तिचा आवाकाच तसा आहे. तर ह्या सगळ्याचा आपण अर्थ काय काढायचा? तुंबडचे खोत ही सत्ता, नैतिकता, माणसाची ओळख आणि बदल किती अटळ असतो यावर खूप प्रभावीपणे बोलते. ग्रामीण महाराष्ट्राच्या अंतरंगाचं इतकं सखोल दर्शन घडवणारी ही खरंच एक खूप मोठी साहित्यकृती आहे. नक्कीच. आणि कादंबरीचा शेवटही तसाच आहे. जमीनदारी पद्धत संपते, खोतांचे ते जुने हक्क जातात. एका अर्थाने पिढ्यानपिढ्या चाललेल्या त्या व्यवस्थेचा, त्यातल्या अन्यायाचा एक प्रकारचा हिशोब पूर्ण होतो. पण तरीही एक विचार मनात राहतोच की ठीक आहे, खोतघराण्याची कथा संपली, पण यातून आपल्याला काय दिसतं? ज्या खोलवर रुजलेल्या परंपरा असतात
त्या अन्यायकारक असल्या तरी त्या जेव्हा हळूहळू जातात तेव्हा सामाजिक प्रगती होते, पण त्यात एक प्रकारची वेदनाही असते. त्या गतीबद्दल आणि त्या वेदनेबद्दल ही कादंबरी काय सांगते? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि अजून एक, की अशा प्रकारचे सत्ता संबंध, मग ते कुटुंबातले असोत, समाजातले असोत, त्याचे पडसाद आजही आपल्या